महाविकास आघाडी आणि राज ठाकरे या शिष्टमंडळानं भेट घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत सर्वच पक्षांनी असं म्हटलं आहे की जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. असं वाटतंय किंवा असं म्हणता येईल की कदाचित निवडणूक आयोग यावर काही रिप्लाय देणार नाही तुम्हाला, तर अशा वेळेस पुढची भूमिका काय असेल? काल निवडणूक आयोगाकडे 2 दिवस जी चर्चा झाली ती निवडणूक मतदार याद्यांच्या संदर्भात जे घोळ आणि घोटाळे केलेले आहेत त्यावर चर्चा झाली. निवडणूक याद्यात जर गुन्हेगारी स्वरूपाच्या असतील, फ्रॉड असतील, सदोष असतील तर त्या निवडणुकीला अर्थ काय? एक मत जर महत्त्वाचं आहे लोकशाहीमध्ये आणि ते एक मतच जर चुकीच्या पद्धतीनं जाणार असेल तर निवडणुकीला अर्थ काय? हा एक स्पष्ट भूमिका सर्व नेत्यांनी तिकडे मांडली आणि उदाहरणासह असं नाही की पुरावे दिले की कशा प्रकारे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे 2 बगलबच्चे पक्ष हे निवडणूक याद्यामध्ये 24 तास बसून घोटाळे करत आहेत. त्यासाठी त्याने एक फॅक्टरी उघडलेली आहे. निवडणूक यंत्रणेमध्ये आणि निवडणूक याद्यांमध्ये घोटाळे करण्याची एक फॅक्टरी या लोकांनी उघडली आहे. लोकसभा, विधानसभा, आता स्थानिक स्वराज्य संस्था. राहुल गांधींसह आम्ही सगळे त्याच्यावरती आवाज उठवतोय, पण निवडणूक आयोग हा सत्य ऐकायला तयार नाही, सत्य पाहायला तयार नाही आणि आम्ही जे सांगतोय त्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही. अशा वेळेला जर एक भूमिका असेल की आधी निवडणूक याद्या दुरुस्त करा, निर्दोष करा आणि मग निवडणुका घ्या, ह्यात काय चुकतं असं मला वाटत नाही. अशा निवडणुका म्हणजे फार्स आणि तमाशा ठरेल. नाही, पण राऊतसाहेब पुन्हा तोच प्रश्न, निवडणूक आयोगाकडून तुम्हाला काही समाधानकारक उत्तर येत नाही असं नेत्यांचंही म्हणणं. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे. जसं ABVP त्यांची एक आहे, RSS आहे, इतर काही त्यांच्या संस्था आहेत, रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान आहे, बरोबर आहे. त्याचप्रमाणे निवडणूक आयोग आहे. सध्या याआधी नव्हता, आमच्या राजवटीत असं नव्हतं. निवडणूक आयोग जर भारतीय जनता पक्षाने त्यात नेमलेली माणसं ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असतील तर त्यांच्याकडनं आम्ही कोणती अपेक्षा करणार? पण त्यांच्यासमोर सत्य मांडणं, कोणत्या प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचं काम निवडणूक याद्यांच्या माध्यमातून सुरू आहे हे लोकांना दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे. नाही, पण मग तुमच्याकडे पुढचा मार्ग काय शिल्लक राहतो? आता काल हा प्रश्न आपण तिथे उपस्थित असलेल्या नेत्यांना विचारल्यावरती हा प्रश्न मला विचारणं योग्य नाही. काल निवडणूक आयोगाला भेटून आल्यावर जे नेते पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते तुम्ही त्यांनाही हा प्रश्न विचारलेला आहे आणि काल ह्या सर्व नेत्यांनी ह्याचं उत्तर दिलेलं आहे. आम्ही बोलत राहू, आम्ही दबाव जनतेचा आणत राहू की सदोष निवडणूक याद्या, मतदार याद्या आणि नंतर निवडणूक. जसं आमची घोषणा होती, पहिले मंदिर फिर सरकार, पहिले मंदिर फिर सरकार ही शिवसेनेची घोषणा होती आणि ती पूर्ण झाली. तसं आधी सदोष निवडणूक याद्या आणि मग निवडणुका ही आमची घोषणा आहे. नाही, पण राऊतसाहेब पहिले मंदिर फिर सरकार या घोषणेसाठी शिवसेना रस्त्यावरही उतरली, शिवसेनेचं सक्रिय आंदोलनात सहभागी होता. तर काही आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे का? रस्त्यावर काही संघर्ष करण्यात येणार आहे का? याच्यावरती एक पक्ष निकाल नाही घेऊ शकत ना. काल आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व राजकीय पक्ष सत्ताधारी वगळता आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं होतं, भाजपच्या नेत्यांना, पण ते आले नाहीत. कारण ते चोर आहेत आणि चोरांच्या सरदार हे चोरांचे सरदार आहेत आणि निवडणूक आयोगात चोर आहेत. त्याच्यामुळे कसं काय जाणार, चोर चोर कसे भेटणार ते. आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं. काल बहुतेक सर्व पक्ष एकत्र होते. हा निर्णय सामुदायिक पद्धतीनं घ्यावा लागेल. नाही, पण यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की महाविकास आघाडी ही आता महाकन्फ्युज्ड आघाडी झालेली आहे. त्यांना कळत नाही की कोणाकडे जाऊन काय म्हणणं मांडायचं. त्यांनी आम्हाला सांगावं. हे सगळं शरद पवारांच्या लक्षात आलं, त्यामुळे ते काल या सगळ्या डेलिगेशन पासून दूर राहिले. बघा, देवेंद्र फडणवीस
यांचे पणजोबा नाना फडणवीस, बरं का, ते सुद्धा असंच बोलायचे. तुम्ही जर पेशवा इथली काही कागदपत्र चाळलीत तर अशा प्रकारे गोंधळ निर्माण करणारे वक्तव्य नाना फडणवीस करत होते आणि त्याच्यामुळे पेशवाई बुडाली. जे 3.5 शहाणे होते त्यातले ते अर्धे शहाणे होते. फडणवीस त्याच्यापेक्षा कमी शहाणे मला दिसत आहेत. वकील आहेत ना फडणवीस, आणि तुम्ही वकील आहात आणि भाजपचे पुढारी आहात म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या शिष्टमंडळात आमंत्रित केलं होतं. तुमच्याकडे जे काय मुद्दे आहेत निवडणूक आयोगाकडे मांडण्यासाठी ते तुम्ही आमच्याबरोबर मांडायला हवे होते. आम्ही जे मुद्दे मांडले ते त्यांच्या काळजात घुसलेले आहेत की तुम्ही चोऱ्या करता, तुम्ही घोटाळे करता, तुम्ही बोगस मतदान नोंदणी करता आणि निवडणुका जिंकता. हा मुद्दा, यात कन्फ्युजनचा काय विषय आहे मिस्टर फडणवीस, मला सांगा जरा. यात गोंधळ काय आहे? निवडणूक यादीमध्ये घोटाळे आहेत हे पुरावे दाखवणं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला कन्फ्यूज मुख्यमंत्री या देशाच्या इतिहासात झाला नाही, हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. यांना कोणी वकील केलं आणि कधी वकिली केली यांनी मला काय कळायलाच मार्ग नाही. नरेंद्र मोदींच्या मेहरबानीनं झालेले या देशातले जे मुख्यमंत्री आहेत त्यातले ते आहे, कर्तृत्वावर नाही. जर कर्तृत्व असतं तर काल समस्त विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळासंदर्भात त्यांनी असं विधान केलं नसतं. निवडणूक आयोगाकडे यापूर्वी सत्तेवर नसताना भाजपचे लोक वारंवार जाऊन भिंतीवर डोकं आपटून आलेले आहेत. हे त्यांना माहीत नसेल तर सांगतो. अजित पवारांची वक्तव्य आधीची ऐका निवडणूक आयोगाविषयी. या माणसाकडे अर्धवट ज्ञान आहे. यांना फक्त यंत्रणेच्या नावावर बोगसगिरी आणि दादागिरी करणं आणि रेटून देणं याच्या पलीकडे यांना दुसरं काही जमत नाही. जब सारा विपक्ष एक हो जाए तब समझो राजा ईमानदार है, असं आचार्य चाणक्य यांचं वाक्य आशिष शेलारांनी ट्विट केलं. राजा चाणक्य है, राजा ईमानदार है. तो एक हुकुम शाह को निकालने के लिए सब लोग एक साथ आते हैं और वो क्या होता है आपने सब जगह पे देखा है, नेपाल में देखा है. नेपाल का राजा भी ईमानदार था, आपको मालूम है ना. उनको पूछो, हिंदुत्व का इतिहास पढ़ लीजिए, हिंदुत्व का इतिहास पढ़ लीजिए आपको मालूम नहीं है. सबसे बेईमान राजा अगर कोई होगा तो इस देश में, इस देश का राजा सबसे बेईमान है. इस महाराष्ट्र का राजा सबसे बेईमान है आज. तो इस बेईमानी के खिलाफ लोग लोकतंत्र में एकजुट होते हैं और कल आपने देखा है बेईमानी के खिलाफ यहाँ की पूरा विपक्ष एकजुट हुआ. इंदिरा गांधी के खिलाफ तो इंदिरा गांधी को ईमानदार मानना चाहिए. आप इमरजेंसी के खिलाफ इंदिरा जी के खिलाफ एकजुट हो गए ना, उसका मतलब है इंदिरा गांधी ईमानदार थी और बीजेपी के लोग और सब बेईमान थे. आप राजीव गांधी के खिलाफ एकजुट हुए, वीपी सिंह को अपना नेता बनाया, उसका मतलब है राजीव गांधी ईमानदार थे और आप सब लोग बेईमान थे. मिस्टर शेलार, हिस्ट्री पढ़ लीजिए. रावसाहेब, त्या कालच्या शिष्टमंडळाच्या व्यासपीठावर राज ठाकरेंनी म्हटलं की मी 2017 पासून महाविकास आघाडीत होतो. एका प्रकारे आपण महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक असल्याचे संकेत काल त्यांनी व्यासपीठावर दिल्याचं म्हटलं जातं. मग तुम्ही त्यांना तिथेच हा प्रश्न विचारायला हवा होता. त्यांना विचारलं की 2019ला महाविकास आघाडी. असं आहे की राज ठाकरे हे त्यांच्या पक्षाची भूमिका स्वतः मांडायला समर्थ आहेत किंवा त्यांचे जे लोक आहेत ते समर्थ आहेत. काल राज ठाकरे महाविकास आघाडीच्या बाहेरून आलेले एक नेते होते. कारण हा शिष्टमंडळाचा जो कार्यक्रम आहे सर्वपक्षीय होता आणि सगळे आमंत्रित होते. त्यात राज ठाकरे साहेब स्वतः होते. बाकी पुढला त्यांचा राजकीय निर्णय काय आहे ते स्वतः घेतील. नाही, पण त्यांचं जे विधान आहे की मी 2017 पासूनच मला माहित नाही आघाडी सोबत होतो, याचा अर्थ असा म्हणायचा का की ते, म्हणजे तुम्ही त्या दिवशी म्हणालात की काँग्रेसला सोबत घ्यावं ही त्यांची इच्छा आहे, भूमिका आहे, पण निर्णय नाही. तर आता त्यांनी जे म्हटलं आहे तर ते संकेत मानावेत का की ते महाविकास आघाडीत येण्यास असं आहे इच्छुक की त्यांच्या पक्षाची भूमिका ते स्वतः मांडतील ना. त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला इथे मी अजिबात उभा नाही आहे. मी महाविकास आघाडीची भूमिका मांडेन, मी शिवसेनेची भूमिका मांडेन. ते शिवाजी पार्कला शिवतीर्थ या इमारतीत राहतात, बरं का. आणि त्यांच्या दोन्ही बाजूला घराला दरवाजे आहेत. कुठल्या तरी एका दरवाजावर उभे राहून
तुम्ही त्यांना जरूर प्रश्न विचारा, ते उत्तर द्या. राऊत साहेब, पण तुम्ही म्हणालात की तुम्ही महाविकास आघाडीचे नेते आहात, महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणूनही तुम्हाला ओळखलं जातं. तर अशा वेळेस महाविकास आघाडी राज ठाकरेंना सोबत घेण्यास इच्छुक आहे का? नाही, पण याच्यावर चर्चाच झालेली नाही ना. काय नाही. कालचा विषय होता हा निवडणूक आयोगातल्या आमच्या निवडणुकीतल्या घोटाळ्या संदर्भातल्या शिष्टमंडळाचा होता. मला असं वाटतं आपण सध्या त्याच्यावरच चर्चा केली पाहिजे आणि भविष्यातल्या राजकारणावरती तुम्हाला लवकरच माहिती मिळेल. केंद्रीय निवडणूक आयोगावर तुम्ही याआधी मोर्चा काढला होता, तुम्हाला सगळा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर सगळा हो, आम्ही काढला होता ना राहुल गांधींच्या. राज्य निवडणूक आयोगावर मोर्चा तुम्ही काढला. बघा, कालचं त्यांची जी भूमिका पाहिल्यावरती आम्हाला असं वाटलं की या निवडणूक आयोगाला धडा शिकवायला पाहिजे. काल आम्ही एकजूट नक्की दाखवली. आता ह्याच्यावरती आम्ही एकत्र बसून चर्चा करू. आणि तुम्हाला माहीत असेल की मिस्टर देवेंद्र फडणवीस, तुमचा देशाचा अभ्यास फार तोकडा आहे, कच्चा आहे, जरा दुरुस्त करून घ्या. ते जे म्हणाले ना की जो गोंधळ आहे आणि म्हणून शरद पवार निघून गेले, ह्याच विषयावरती आम्ही दिल्लीत मोर्चा काढला होता. हेच प्रश्न, मतदार याद्यातले घोटाळे, EVM मधले घोटाळे, आणि त्या मोर्चामध्ये वय वर्ष 84 शरद पवार हे पहिल्यापासून शेवटपर्यंत उपस्थित होते. याच मुद्द्यावरती फडणवीस, जरा अभ्यास करा आणि बोला. आपल्या वकिलीची डिग्री आम्हाला तपासावी लागेल. नाही, आम्ही सगळे होतो याच विषयावरती केंद्रीय स्तरावरती. महाराष्ट्रात तोच प्रश्न आहे ना. आणि निवडणूक आयोगाकडे प्रश्न मांडताना आम्ही त्यावेळेला महाराष्ट्रातल्या मतदार यादीतल्या घोटाळ्यांचा प्रश्न मांडलाय, तेव्हा शरद पवार उपस्थित होते. राऊत साहेब, एक मराठीत आणखी प्रश्न आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष आपली व्यूहरचना आखतायत, पण महायुतीतले मतभेद चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. ठाण्यामध्ये भाजपची स्वबळाची चाचपणी सुरू झाली आहे. तर शिंदे शिवसेनेनं मुंबईत होर्डिंग लावले ज्यावर उल्लेख आहे की मुंबईचा महापौर शिवसेनेचाच. लावू द्या ना, त्या पैसे खूप आहेत ना. पैसे खर्च कसे करायचे हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. लोक ठरवतील कोणाचा महापौर. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा, त्यांच्या विचारांना मानणारा महापौर होईल. तुम्ही किती आपटून चपटी होईल, काही तुम्हाला त्यातून हाताला लागणार नाही. मराठी महापौर होईल. बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेला, हे बोगस जे आहेत यांचा नाही. माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि माननीय राज ठाकरे साहेब यांची जी एकजूट आहे, त्यातून जो विजय प्राप्त होईल त्यातून महापौर निर्माण होईल. थँक्यू. भारत ने तेल लेने के लिए मना किया है उसने, ट्रम्प का प्रेशर काम कर गया क्या? ट्रम्प का प्रेशर हमेशा काम करता है मोदी जी के ऊपर. ट्रम्प, ऐसा लगता है कि मोदी जी उनके पास नौकरी कर रहे हैं. ट्रम्प के प्रेशर में मोदी जी काम कर, इसीलिए तो ऑपरेशन सिंदूर बंद किया. आप रशिया तो हमारा सबसे भरोसेमंद साथी है, मित्र रहा है देश का. हम रशिया के साथ इस प्रकार से बर्ताव करेंगे तो पूरा बैलेंस बिगड़ जाएगा. टैरिफ और भी आया है सर, इसके दिशा आप देखते हो? अरे, मोदी जी को अब बहुत कुछ सीखना है. मोदी प्रधानमंत्री जरूर है, लेकिन विश्व की राजनीति अलग होती है. साहेब, एकच प्रश्न आहे की मनसेच्या दीपोत्सवाचं उद्या उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते आहे ना. पहिल्यांदाच, म्हणजे जवळपास 13-14 वर्ष हा दीपोत्सव होतो. पहिल्यांदा म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यातलं जे कौटुंबिक बंध आहे ते आणखी घट्ट होताना दिसत आहेत. आणि जे कंदील लागले आहेत त्यावर सुद्धा राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब असे फोटो लागलेले आहेत. तर त्याबद्दल काय सांगाल? पहिल्यांदाच त्याच्याबद्दल काय सांगावं असं वाटतं ना. हा प्रश्न जरा गोंधळाचाच आहे. गोंधळाचा नाही, कौटुंबिक बंध आहे ना. दोन पक्ष, दोन कुटुंब, दोन भाऊ एकत्र आले, त्यातून जर दिवाळी साजरी होत असेल शिवतीर्थावर, तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. राज ठाकरे यांचं मन मोठं आहे. त्यांनी त्यांचा महत्त्वाच्या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुखांना बोलवलेलं. भाऊ आहेतच, पण त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना आमंत्रित केलं उद्घाटनासाठी. हे महाराष्ट्रासाठी हा शुभसंकेत आहे आणि या शुभसंकेताचं आम्ही स्वागत करतो. आणि राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यातून महाराष्ट्राला आणि मराठी माणसाच्या
ऐक्याला बळकटी मिळेल आणि हा जो प्रकाश निर्माण होणार आहे त्यातून महाराष्ट्र उजळून निघेल. सर, अमित शाह पटना में